नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. मुंबई म्हाडा लॉटरी ही जाहीर झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी कॅटेगरीसाठी अ, पूर्ण माहिती घेणार आहोत, की कुठले स्कीम कोड्स आहेत, किती फ्लॅट्स आहेत, पोझिशन कधी आहे, कार्पेट किती आहे आणि कुठले चांगले लोकेशन्स आहेत. तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असाच एक व्हिडिओ मी एम-आय-जी आणि एच-आय-जी कॅटेगरीसाठी सुद्धा बनवलेला आहे. त्याची मी लिंक आय बटनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन चेक करा. हा व्हिडिओ फक्त ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी कॅटेगरीसाठी असणार आहे. पुन्हा आपण हे पण बघणार आहोत, की अनामत रक्कम किती आहे, लॉटरीचे टाईमलाईन्स काय असणार आहेत आणि इन्कम क्रायटेरिया काय असणार, या सगळ्या गोष्टीसुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी घरांची किंमत जी दिलेली आहे ती आहे 26,00,000 ते 49,00,000 पर्यंतच्या रेंज दिलेली आहे म्हाडाने यावेळी. आणि एल-आय-जी कॅटेगरीसाठी 37,00,000 ते जवळजवळ 3 करोडपर्यंत घरांची किंमत ठेवलेली आहे. एकंदरीत माझं ऑब्झर्वेशन असं आहे या लॉटरीबद्दल, की घरांच्या किमती खूपच आहेत. म्हणजे मुंबईमध्ये एवढ्या आता घराच्या किमती वाढल्या आहेत, की म्हाडाची लॉटरी वाटत नाहीये. गव्हर्नमेंटची लॉटरी वाटत नाहीये, की असं प्रायव्हेट बिल्डरने काढलेली लॉटरी वाटते. जे घराचे प्राइसेस जर तुम्ही बघाल, तर 1.5-2 करोड म्हणजे तुमच्याकडे 1 करोड, 1.5 करोड, 2 करोड तर पाहिजे आजच्या डेटमध्ये, जर तुम्हाला या लॉटरीसाठी अप्लाय करायचं असेल. म्हणजे हे एल-आय-जी, एम-आय-जी आणि एच-आय-जी कॅटेगरीसाठी बोलतोय. आणि ई-डब्ल्यू-एससाठी पण तुमच्याकडे 30 ते 40 लाख असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे माझं ऑब्झर्वेशन होतं. मी बरेच लोकांचे कमेंट्सही वाचले, की लॉटरीमध्ये घरांची किंमत काहीतरीच ठेवलेली आहे. तर ठीक आहे, असो. आता आपण व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी बघू. ठीक आहे. तर 4 कॅटेगरी आहेत: ई-डब्ल्यू-एस-सी, एल-आय-जी, एम-आय-जी आणि एच-आय-जी. त्याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एसमध्ये 145 फ्लॅट्स आहेत. एल-आय-जीमध्ये 850 फ्लॅट्स आहेत आणि ई-डब्ल्यू-एस साठी जी घरांची किंमत आहे ते 26,00,000 ते 49,00,000 आहे आणि एल-आय-जीसाठी 37,00,000 ते 2 करोड आहे. ठीक आहे. तर हे सगळे स्कीम कोड्स आहेत ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. टोटल टोटल 8 स्कीम कोड आहेत, संकेत क्रमांक ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी आणि टोटल 150 फ्लॅट्स आहेत. लोकेशन्स कुठले कुठले ते बघून घेऊ. विक्रोळी कन्नमन नगर आहे, पहाडी गोडेगाव आहे, अँटॉप वडेला आहे, मानकुड आहे मुंबई आणि चांदिवली पवई, असे हे 6 लोकेशन्समध्ये ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि कार्पेट जो आहे तो जवळजवळ 300च्या अराउंड कार्पेट ठेवलेला आहे यांनी ऑन एन ॲव्हरेज. आणि घराची किंमत मी तसं सांगितलं 26,00,000 ते 49,00,000 पर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळते. ठीक आहे. तर आता एक-एक करून आपण बघूया. जसं विक्रोळी कन्नमन नगरमध्ये हे जे 150 फ्लॅट्स आहेत, त्याच्यातले सर्वात जास्त फ्लॅट्स हे विक्रोळी कन्नमन नगरमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता इथे जवळ-जवळ 100च्या वर फ्लॅट्स या लोकेशनला आहेत. त्याच्यानंतर ते पहाडी गोरेगावला 13 फ्लॅट्स आहेत आणि त्याची किंमत आहे जवळ-जवळ 32,00,000. नंतर अँटॉप वडाल्यामध्ये 9-5 असे फ्लॅट्स आहेत. तिथे त्याची किंमत आहे 40,00,000. मानखुर्दमध्ये 4 फ्लॅट्स आहेत, त्याची किंमत आहे 30,00,000. आणि पुन्हा विक्रोळी कन्नमन नगरमध्ये थोडं 311 स्क्वेअर फीट आहे, तिथे आहे पुन्हा 38,00,000. ठीक आहे. आणि सर्वात स्वस्त ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये जो फ्लॅट आहे तो चांदिवली पवईमध्ये आहे. एकच फ्लॅट आहे, पण त्याचं कार्पेट खूपच कमी आहे. तुम्ही बघू शकता इथे 185 मध्ये काहीच कार्पेट नाही. 185चं कार्पेटचं घर कधी असतं का? म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडला, की हा काय इन्क्लूड केलं इकडे? म्हणजे ते राहण्यासारखं घर पण नसेल. ठीक आहे. जवळ मला असं वाटतं, की एक घर जर म्हटलं तर 300 कार्पेट तरी पाहिजे मिनिमम ई-डब्ल्यू-एससाठी म्हणतो. पण हे 185 स्क्वेअर फीटचा काय यांनी बांधलं देवाला माहिती. पण नसून दे, त्याची किंमत आहे ही 26,00,000 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. तर हे आहेत ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठीची पूर्ण माहिती. याच्यामध्ये बऱ्याच लोकेशनचं जे आहे ते ओ-सी रिसीव्ह झालेली आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं, की आता कुठल्या स्कीम कोडला अप्लाय करा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. तर मला असं वाटतं सगळे लोकेशन चांगले आहेत. एक मानखुर्द लोकेशन सोडलं तर बाकी सगळे लोकेशन चांगले आहेत. कन्नमन नगर झालं, पहाडी गोरेगाव, वडाळा आणि पवई. तर तुमच्या पसंतीने तुम्ही अप्लाय करा. जर तुम्हाला सेंट्रल लाईनला पाहिजे असेल तर विक्रोळी कन्नमन नगरसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. पण तिकडे समोरच रोडच्या ऑपोजिट डम्पिंग ग्राउंड आहे, तर थोडंसं तिकडे आहे प्रॉब्लेम. जर तुम्हाला असं वाटतं की सेम प्राईसमध्ये जर तुम्हाला अँटॉप वडाला झालं किंवा चांदिवली पहाडी गोरेगाव झालं, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आता ऑप्शन जास्त नाही आहेत ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी आणि 5-6 लोकेशन्स आहेत, तर त्यातलं कुठलंही तुम्ही अप्लाय करा. पण सर्वात आधी तुम्ही तुमचं बजेट बघा. कार्पेट सगळीकडे सेमच आहे, तर बजेट बघा आधी. तुमचं प्रेफर्ड लोकेशन बघा आणि जिथे जास्त फ्लॅट्स आहेत तिकडे अप्लाय करा. म्हणजे तिकडे लॉटरी लागण्याची चान्सेस थोडे जास्त असतात. तर ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. हे जे पोझिशन दिले ना डिसेंबर 2032, आय थिंक हे थोडंसं मी पुन्हा चेक करतो. माझ्या मते विक्रोळी कन्नमन नगरमध्ये
हे रेरा वेबसाईटवर असं 2032 दाखवत होतं आणि बाकी जे स्कीम कोड आहे त्याचं ओसी रिसीव्ह म्हणून दाखवतं, म्हणजे जे भोगवाटा प्रमाणपत्र आहे तो रिसीव्ह झालेला आहे. तर हे स्टेटस मी दिलेलं आहे इकडे, ते तरी सुद्धा तुम्ही सुद्धा एकदा क्रॉस चेक करा. ठीक आहे. तर ही EWS कॅटेगरीसाठीची माहिती. नंतर आहे LIG कॅटेगरी. LIG कॅटेगरीमध्ये जवळजवळ 850 फ्लॅट्स आहेत आणि सर्वात जास्त जे फ्लॅट्स आहेत ते या लोकेशनमध्ये, तर हे सर्वात जास्त फ्लॅट्स आहेत ते या सगळ्या लोकेशन्समध्ये आहेत. एक सेकंड. तर तुम्ही बघू शकता इथे याचा जो कार्पेट आहे LIG कॅटेगरीसाठी, जो मी थोडक्यात सांगतो, 375 टू 625च्या मध्ये. कुठल्याही स्कीम कोड घ्या तुम्ही, 375 स्क्वेअर फीट टू 625. ठीक आहे, म्हणजे 450 ते 650च्या मध्ये याचा कार्पेट आहे LIG कॅटेगरीसाठी. तो एक डिसेंट कार्पेट आहे माझ्या मते. ठीक आहे. आणि सर्वात जास्त फ्लॅट जे आहेत ते बोरिवली स्कीम कोड 544ला आहेत. बोरिवली लोकेशन 204 फ्लॅट तिथे अवेलेबल आहेत आणि याची किंमत जवळजवळ 47 ते 72 लाख आहे. त्याच्यानंतर विक्रोळी कन्नमन नगरमध्ये 172 फ्लॅट्स आहेत LIG कॅटेगरीसाठी. इकडे पण याची किंमत 65 टू 66 लॅक्स आहे. नंतर गिरगाव आहे, तिकडे 100 फ्लॅट्स आहेत, त्याची किंमत आहे 82 टू 87 लॅक्स. नंतर पत्राळी चाल गोरेगावमध्ये 85 फ्लॅट्स आहेत, त्याची किंमत आहे जवळ 1 करोडच्या आसपास. त्याच्यानंतर पुन्हा विक्रोळी कन्नमनगर झाल्यानंतर मग आनंद हाईट्स वडा, इकडे पण 50 फ्लॅट्स आहेत, त्याची किंमत आहे जवळजवळ 1 ते 1.5 करोडच्या मध्ये. त्याच्यानंतर तृप्ती गोडेगाव आहे, तिकडे 13 आणि 11 फ्लॅट्स अवेलेबल आहेत, त्याची किंमत आहे 76 लॅक्स टू 1.15 CR आणि 86 टू 95 लॅक्स असं आहे. आणि ते पोझिशनचं मी स्टेटससुद्धा दिलेलं आहे, कधी याचं पोझिशन असणार आहे आणि OC मिळालं आहे नाही मिळालं आहे. काही ठिकाणी ब्लँक आहे, तिकडे म्हाडाच्याच बुकलेटमध्ये इन्फॉर्मेशन नाही आहे की नक्की काय आहे तिकडे त्याचं स्टेटस सध्या. ठीक आहे. तर ही होती LIG कॅटेगरीमधले टॉप टेन म्हणजे जिथे सर्वात जास्त फ्लॅट्स आहेत त्यानुसार मी हा डेटा अरेंज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बाकीच्या तर स्कीम कोड बघणार आहोत. पंतनगर अदानीचा जो प्रोजेक्ट चालू आहे तिकडे 11 फ्लॅट्स आहेत, तिकडे पण किंमत 85 लाख आहे. त्याच्यानंतर कन्नमन नगर पुन्हा विक्रोळी, त्याच्यानंतर आनंद हाईट्स, अँटॉप हिल, सांगवेज वडाला, इकडे पण प्रत्येकी 6 फ्लॅट्स अवेलेबल आहेत, तिथे पण 1.5 करोडच्या आसपास याची किंमत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुर्ला लोकेशन आहे, अंधेरी आहे, लोअर परेल आहे. ठीक आहे. तर हा तुम्ही फोटो काढून घ्या तुमच्या माहितीसाठी. त्याच्यानंतर पुन्हा बोरिवली, वडाला, वर्ली, लोकमान्य नगर, दादर, पहाडी, गुरेगाव, घाटकोपर, सांताक्रूज, कलिना, भायखला, या सगळ्या लोकेशन्समध्ये LIG कॅटेगरीमध्ये भरपूर सारे लोकेशन्स आहेत. पण प्रत्येक लोकेशनमध्ये आता तुम्ही बघाल तर फ्लॅटची संख्या कमी होत जाते, म्हणजे 2-2, 3-4 आणि पुढे गेला तर फक्त हे बघा आता फक्त एकच फ्लॅट्स अवेलेबल आहेत या प्रत्येकी लोकेशनमध्ये. नाहूरमध्ये एक आहे, विलेपार्लेला एक आहे, त्याच्यानंतर अंधेरीमध्ये एक आहे, पुन्हा लोअर परेलमध्ये एक आहे, माझगावमध्ये एक, वांडखूरमध्ये एक. ठीक आहे. तर हे प्रत्येकी एक एक फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता LIG कॅटेगरीसाठीची जी घराची किंमत आहे ती आहे 37 लाखपासून ते 2 करोड. तो 37 लाखचा जो फ्लॅट आहे तो मानखूरमध्ये आहे. हे पण मी तुम्हाला दाखवतो, एक सेकंड. हे बघा इकडे आहे तो 37 लाखवाला फ्लॅट. ठीक आहे. तो मानखूरमधला आहे आणि 2 करोडचा जो फ्लॅट आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो, तो इकडे आहे 2.09, प्रेरणा सोसायटी वरळीमधला आहे. आणि त्याच्याहूनही जास्त किमतीचा फ्लॅट नाही आहे, 2 करोडपर्यंत आहे, तो प्रेरणा सोसायटी वरळीमध्ये आहे. तर ही सगळी माहिती आहे. इवन LIG कॅटेगरीसाठी कुठल्या लोकेशनला, कुठल्या स्कीम कोडला अप्लाय करायचं हे कसं ठरवाल, तर पहिली गोष्ट तुमचा बजेट, तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे की तुमचं बजेट किती आहे, त्यानुसारच सगळं काही बजेटवर आहे या लॉटरीमध्ये. म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे घर खरेदण्याची त्याच्यावर सगळं डिपेंड होतं. जर तुमचा बजेट 1 करोड आहे, 1.5 करोड आहे, त्यानुसार मग आधी बजेट ठरवा आणि त्याच्यानुसार मग लोकेशन ठरवा आणि लोकेशनच्या नंतर मग तुम्ही तिथे किती जास्त फ्लॅट्स आहेत, ठीक आहे, आणि त्याचं कार्पेट थोडंसं बघून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्या 3-4 गोष्टींची दखल घेऊन तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. यात जस्ट मी एकदा फोटो काढून घ्या प्रत्येक स्लाईडचा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल. ओके. एक झालं, 2, 3. बरेच प्रोजेक्टचे OC वगैरे रिसीव्ह झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे रेडी टू मूव्ह आहेत. हे बघा, आणि हे 4.
ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कम क्रायटेरिया आपण पटकन बघून घेणार आहोत. EWS कॅटेगरीसाठी सॉरी मंथली इन्कम नाही आहे, हे ॲन्युअल इन्कम आहे. एक थोडासा गलती हो गया. ॲन्युअल इन्कम आहे EWSसाठी 6 लाखपर्यंतचं तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे. LIGसाठी 9 लाखपर्यंत, MIGसाठी 12 लाख आणि HHGसाठी नो इन्कम लिमिट. ठीक आहे. आता यांनी काही अटी दिलेल्या आहेत. जसं EWS कॅटेगरीचे व्यक्ती असतील ते तुम्ही EWS आणि LIGसाठी अप्लाय करू शकता. तसंच LIG कॅटेगरीमध्ये जे कोणी एलिजिबल असाल ते तुम्ही LIG आणि MIGसाठी करू शकता. MIG कॅटेगरीसाठी जे कोणी एलिजिबल असाल ते तुम्ही MIG आणि HIGसाठी करू शकता. आणि HIG कॅटेगरीमध्ये जे कोणी एलिजिबल असेल ते तुम्ही फक्त HIG कॅटेगरीसाठीच अप्लाय करू शकता. हा होता इन्कम क्रायटेरिया. आणि जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ते तुमचं 2024 आणि 25चं लागणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025चं कन्सिडर केलं जाणार आहे. अनामत रक्कम आणि किती असणार आहे फॉर्म फी, तर EWSसाठी 25,000 आणि 590 फॉर्म फी असं मिळून 25,000 तुम्हाला भरावे लागणार आहेत. LIGसाठी 50,000 असणार आहे अनामत रक्कम, MIGसाठी 1 लाख आणि HIGसाठी 1.5 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत अलॉंग विथ फॉर्म फी. तर ही अनामत रक्कमसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. टाईमलाईन्स माहितीच असेल तुम्हाला. 30 मार्चला ही लॉटरी जाहीर झालेली आहे आणि 1 महिन्याचा कालावधी आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म आणि अनामत रक्कम भरायची आहे. त्याच्यानंतर पहिली प्रारूप यादी 5 मेला लागणार आहे, फायनल प्रारूप यादी 12 मेला आणि लॉटरी जी लागणार आहे ती 15 मेला जाहीर होणार आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो EWS कॅटेगरीसाठी आणि LIG कॅटेगरीसाठी. घरांच्या किमती खरंच खूप जास्त आहेत. मला असं वाटतं याचं एक कारण असं आहे कारण की मुंबईमध्येच आता रिअल इस्टेटचे प्राइजेस इतके वाढलेले आहेत. म्हणजे तुम्ही अँटॉप वडाळा इकडे-तिकडे जर गेलात, चांदिवली झालं, बोरिवली झालं, कुठलेही गोरेगाव या सगळीकडे वेस्टर्न लाईन म्हणा किंवा तुम्ही ते मुंबईमध्ये गेलं तर प्राइजेस खूप वाढलेले आहेत सध्या रिअल इस्टेटचे. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जर इकडे या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट्स अवेलेबल करून देते तर ते जवळ-जवळ तेवढे प्राइजेस आहेतच तिकडे. त्याच्यामुळे आता माहीत नाही म्हणजे याच्यावरती माझं खूप मिक्स ओपिनियन आहे. पण हे लॉटरी थ्रू सामान्य माणसाला न परवडणारं घरं आहेत ही, असं माझं मत आहे. कारण की घराच्या किमती जवळजवळ 7 करोडपर्यंत गेलेल्या आहेत HIG कॅटेगरीसाठी. आणि LIG कॅटेगरीसाठी जरी बघितलं तुम्ही, हे बघा ना घराच्या किमती किती आहेत. हे बघा 3 करोड आहे MIG कॅटेगरीसाठी. 3 करोड म्हणजे झाले काय ना म्हणजे. ठीक आहे. MIG आणि LIGसाठी पण 2 करोड. 2 करोड माझ्याकडे असेल तर मी लॉटरी थ्रू का अप्लाय करू ना. मी यार चांगलं प्रायव्हेट बिल्डर थ्रू चांगल्या लोकेशनमध्ये घेईल. मी ठाणे झालं किंवा नवी मुंबईमध्ये एका चांगल्या एरियामध्ये मी माझ्या घराच्या जवळपास वगैरे मी बघेल ना. जर मी मुंबईच्या बाहेर राहत असेल तर मी कशाला 2 करोड असेल तर मी कशाला वडाळ्यामध्ये घर घेऊ. सिम्पल आहे ना. ऑब्व्हियसली वडाळ्यामध्ये तिकडे त्या हिशोबाने त्याचे प्राइजेस जास्त असतील तिकडे, पण तरीसुद्धा तुम्ही हा विचार करालच ना. ठीक आहे. तर कमेंटमध्ये लिहून सांगा किती लोकं अप्लाय करत आहेत काय वगैरे. असं आहे मला नाही वाटत. मला असं वाटतं की हे जे ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोकच जास्त करून अप्लाय करतील याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स खूप कमी येतील असं मला वाटतं या लॉटरीसाठी. असा माझा अंदाज आहे. म्हणजे ॲप्लिकेशन्स येतील पण कमी येतील ॲज कम्पेअर टू कोकण म्हाडा लॉटरी आणि पुणे म्हाडा लॉटरी. ठीक आहे. अजून आपण व्हिडिओज घेऊन येणार आहोत, साईट व्हिजिटसुद्धा करणार आहोत. तर नवीन असाल चॅनलवरती तर म्हाडा सिडको रिलेटेड सगळी माहिती आणि ॲनालिसिस देण्याचा प्रयत्न करतो मी. नक्की हे करा. मी थोडंसं मार्केट प्राईस जे असते ना काही प्रोजेक्टचे ना, मी मार्केट प्राईसमध्ये काय चालली आहे ना ते सुद्धा फाइंड आउट करून एक कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करेल मी. जे काही प्रोजेक्ट्स आहेत ना, जसं इथे आनंद हाईट्स आहे, याचं मी जरा मार्केट प्राईस काढतो ना किती आहे, त्यातून आपल्याला एक अंदाज येईल की म्हाडाने जी प्राईस दिलेली आहे आणि मार्केट प्राईसमध्ये किती फरक आहे. ठीक आहे. याच्यावरती एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.